जान्हवी, मला खूप वाईट वाटतं. मी तुला या परिस्थितीत ओढून घेतलं. जर मी स्वतः जाऊ शकले असते तर तुला अडचण आली नसती. आरोहीने हलक्या भरून आलेल्या आवाजात म्हटलं. तिच्या डोळ्यातले पाणी आणि लालसरपणा तिच्या असहाय्यतेचं प्रतीक होतं. मी हळूच तिचा हात पकडला आणि तिला पुन्हा बिछाण्यावर आडवं केलं. माफी मागायची गरज नाही. उलट हे सगळं माझ्याचमुळे झालं. तू आठवड्याच्या आठवड्या माझी काळजी घेऊन जागी राहिली. हॉस्पिटलमध्ये माझ्याजवळ बसून होतीस. तुझ्या झोपेचं, खाण्याचं सगळं बिघडलं. त्यात वर तुझं कर्ज, तुझे आर्थिक प्रश्न आणि त्यात माझी काळजी. म्हणूनच तुला ताप चढलाय. आरोही काही बोलली नाही. फक्त खोल श्वास सोडला आणि डोळे मिटले. तिची झुंज थांबली याचा मला दिलासा वाटला. मी तिच्या खोलीत नजर फिरवली. औषधाची पेटी शोधण्यासाठी व्यवस्थित ठेवलेल्या खोलीत ड्रेसिंग टेबलावर पांढरी प्लॅस्टिकची पेटी दिसली. मेडिसिन किट लिहिलेलं. मी पटकन तापासाठी औषध शोधलं. पाण्याचा ग्लास घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले आणि परत आले तेव्हा ती अजून तशीच पडली होती. मला वाटलं तिला झोप लागली, पण ती हळूच डोळे उघडून माझ्याकडे पाहू लागली. जान्हवी, मला खरंच जायचं होतं आज. आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असणार होता आणि हा ताप सर्व काही बिघडवलं. तिच्या डोळ्यातून परत अश्रू गळाले. माफ कर, तुला या ओझ्यात ढकललं. मी तिच्या बाजूला बसले. तुझ्या मनाला त्रास करून घेऊ नकोस. मी ठीक आहे. उलट मला घराबाहेर जाण्याची संधी मिळाली. कदाचित यामुळे माझ्या आठवणीही परत येतील. तू फक्त बरी होण्यावर लक्ष दे, नाहीतर मी सगळा वेळ काळजी करत बसेल. मी तिला औषध आणि पाणी दिलं. तिने ते घेतलं. मी रिकामा ग्लास बाजूला ठेवला. मी निघण्यापूर्वी तुला नाश्ता करून देईन. मला नको आहे की आजारी असताना तू स्वयंपाक करावास. आरोहीने हसत डोकं हलवलं. नको गं, मी ऑनलाईन काही मागवेन. तुझा वेळ वाया घालवू नकोस. कंपनीची कार लवकरच तुला घ्यायला येईल. फक्त विसरू नकोस, तुझ्या जखमेचं ड्रेसिंग बदलायला वेळ लागेल. मी दाराकडे धाव घेतली, पण मागून ती पुन्हा म्हणाली, जान्हवी, माझ्या कपाटातला पांढरा फ्लोअर ड्रेस घे. खन्ना हॉटेलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्या वाचून उपयोग नाही. मी कपाट उघडला आणि तो ड्रेस लगेच नजरेला पडला. तिला एक नजर टाकली. ती डोळे मिटून शांत पडली होती. ती ठीक असेल असा विचार करत मी माझ्या खोलीत तयारीला लागले. कमी वेळेत अंघोळ उरकून मी जखमेचं ड्रेसिंग बदललं. नंतर ड्रेस घातला. ड्रेस अंगाला अगदी घट्ट बसला. काचेपुढे उभे राहून मी स्वतःकडे पाहिलं. अप्रतिम ऑफ शोल्डर लँटर्न स्लीव्हज, कमरेला घट्ट बसणारा कट. माझी कंबर अजून सडपातळ भासत होती. ड्रेसची किनार फक्त मांड्यांच्या अर्ध्यापर्यंत होती. मी केस विंचरले. ड्रायरने वाळवायला वेळ नव्हता म्हणून तसेच मोकळे सोडले. मग आरोहीच्या खोलीत जाऊन सँडल्स शोधायला लागले. शू रॅकमध्ये आहेत, ती म्हणाली. तुला योग्य माप मिळेल, पण गुलाबी सँडल्स घेशील तर जास्त छान दिसेल. मी तिचं ऐकलं. हलक्या गुलाबी 3 इंची सँडल्स घातल्या. कसं दिसते मी विचारलं. आरोहीने डोळे विस्फारले. एकदम भारी. एखादा श्रीमंत देखणा माणूस तुला हॉटेलमधून घेऊन जाईल तरी मला आश्चर्य वाटणार नाही. ती हसली. मग म्हणाली, फक्त थोडं मेकअप कर, चेहरा थोडा फिका दिसतोय. मी आरशात पाहिलं. ती बरोबर होती. तिचं लिपस्टिक लावलं, पण ते रंग खूप कडक वाटल्यामुळे मी बोटांनी थोडं फिकं केलं. मग तिचं लाली गालावर चोळली. डोळ्यावर थोडं मस्कारा लावला. आरोहीने थम्सअप दिलं. आज अनेक बायकांचा हेवा होईल तुला पाहून. तेवढ्यात घराबाहेर कारचा हॉर्न वाजला. सेवा कार आली होती. मी तिला निरोप दिला आणि तिने हळूवार म्हणाले, काळजी घे. खन्ना हॉटेलमध्ये आकाश निळाशार, त्याखाली चमचमणारं अभिमानानं उभं असलेलं हॉटेल. आतल्या प्रत्येक भिंतीतून, प्रत्येक झुमरातून ऐश्वर्य झळकत होतं. पार्टी सुरू होण्यासाठी अजून वेळ होता, पण हॉलमध्ये आधीच पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती. आम्ही मात्र मागच्या दारातून आत गेलो, जेणेकरून कुणाचं लक्ष वेधलं जाणार नाही. आम्ही फुलाची सजावट करायला लागलो. एकूण 8 जण होतो, पण मी एकटीच औपचारिक पोशाखात होते. बॉसने मला आधीच सांगितलं होतं, तुझं मुख्य काम म्हणजे पार्टी दरम्यान हॉलमध्ये राहणं आणि सगळं व्यवस्थित ठेवणं. 1 तासाच्या मेहनतीनंतर बाकी सगळेजण फुलांच्या दुकानात परत गेले. मी मात्र तिथंच राहिले. तेवढ्यात मला वॉशरूमला जावंसं वाटलं. लांबच लांब कमानीच्या कॉरिडॉरमधून फिरून शेवटी एक आलिशान वॉशरूम बसलं. हे संपूर्ण बंगल्यासारखं मोठं आहे. मी हसत विचार केला. बाहेर आल्यावर आरशात स्वतःकडे पाहत होते. तेवढ्याच उंच देखणी स्त्री आत आली. आमचे डोळे आरशातून भिडले आणि माझे डोळे विस्फारले.
तिच्या चेहऱ्याकडे पाहून मी थक्क झाले. तिच्या चेहऱ्यावरही तसाच धक्का उमटला. श्रेया, तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती अचंबितपणे माझ्याकडे पाहत होती. मी अडखळले. आरोही, तू इथे? पण तू आजारी होतीस ना? नाही श्रेया, मी आरोही नाही, मी लिली आहे, समोरची देखणीशी थरथरत म्हणाली. तिच्या डोळ्यातून एक थेंब अश्रू ओघळला. तिने पटकन हँडबॅगमधून रुमाल काढून तो पुसला. मी तुझी जिवलग मैत्रीण आहे, तुला खरंच आठवत नाही का? तिच्या बाहुलीसारख्या मोठ्या डोळ्यात अविश्वास दाटला होता. ती माझ्याजवळ आली, माझ्या खांद्यावर हात ठेवला, मग गालाला स्पर्श केला. तिचा हात चेहऱ्यावर गेला आणि ती तोंडावर हात ठेवून थक्क झाली. तू भूत नाहीस, तू खरी आहेस, ती अचंबितपणे उद्गारली. तिचे हात डोक्याला गेले, जणू डोकेदुखीने छळत होते. मी मात्र गप्प राहिले. हे एखादं प्रँक असेल का? मनात शंका आली. इतक्या कमी वयात तिने एवढं सजणं, केसांना कुरळ करणं, हॉटेलमध्ये प्रवेश मिळवणं, हे सगळं कसं शक्य होतं? आणखी एक गोंधळ, ती मला श्रेया म्हणत होती, जान्हवी नाही, कारण मी घातलेल्या ड्रेसवर लिलीच होत्या म्हणून का? पण त्यावर गुलाबही होते ना, मग फक्त श्रेयाच का? पण हा नावाचा गोड नाद मला कुठेतरी ओळखीचा वाटत होता. आरोहीने आजारी असूनही माझ्या मागं कामाला धाव घेतली का? या विचाराने माझ्या मनात काळजी दाटली. हे काही मजेशीर नाही. मी हात छातीवर घालून तिला रागानं म्हटलं, तुला ताप आहे, तुला सांगितलं होतं ना आराम कर, तरीसुद्धा इथे आलीस? मी आरोही नाही श्रेया, मी लिली आहे, ती ठाम आवाजात म्हणाली. आपण हॉटेलमध्ये वेट्रेस होतो, तू आगीत मरण पावलीस. ती थांबली, श्वास आवरला आणि आम्हाला वाटलं तू मेलीस. मी तर तुझ्या अंत्यसंस्कारालाही गेले होते गेल्या आठवड्यात. मी डोळे विस्फारून तिच्याकडे पाहिलं. हीच डोकं फिरले का काय? आरोहीला तापाने भास होत आहेत बहुतेक. मी मनोमन उसासा टाकला. प्लीज आरोही, हट्ट करू नकोस, घरी जा आणि विश्रांती घे, नाहीतर ताप अजून वाढेल. ती खूपच त्रस्त झाली. हात केसातून फिरवून ती अचानक चिडचिडी झाली. विक्रांत आणि मन्नतला हे माहिती झालंच पाहिजे. ती स्वतःशीच पुटपुटली. मी गोंधळले. हॉटेलचे मालक मन्नत आणि विक्रांत, माझा काय संबंध? विचारायच्या आधीच तिचा फोन वाजला. तिने कॉल उचलला आणि चेहऱ्यावरचं भाव थेट हादरलेलं दिसलं. कुठलं हॉस्पिटल? ती किंचाळली. तिच्या डोळ्यात भीती तरळली. मी लगेच येते. फोन पटकन पर्समध्ये टाकून ती माझ्याकडे वळली. मला जावं लागेल, इमर्जन्सी आहे. ती दरवाजाकडे धावत निघाली, पण थोडी थांबली. मला विक्रांत मन्नतला सांगायला वेळ नाही, पण तुला त्यांना भेटायलाच हवं. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत. मी काही बोलण्याआधीच ती कॉरिडॉरमध्ये अदृश्य झाली. मी तिथेच भिजून राहिले. ही खरोखर आरोहीच होती का, की तिच्यासारखी दिसणारी कुणीतरी दुसरी? मी गोंधळलेल्या अवस्थेत हॉलवेने चालत राहिले. 5 मिनिटं झाली तरी मला परत ग्रँड हॉलचा रस्ता मिळत नव्हता. दरम्यान मला भेटणारे हॉटेल स्टाफ माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, एखादं भूत पाहिल्यासारखं. तेव्हा एक लहान मुलगी तिच्या आईला म्हणाली, मॉम, लॉबीतील पेंटिंगमधली बाई पळून आली. आईने हसून तिला थोपटलं, पण माझ्याकडे पाहताच झिजली. देवा, खरंच तीच आहे? मी दचकले. मग एका हाऊसकीपरला विचारलं, मॅडम, मला ग्रँड हॉलचा रस्ता सांगाल का? ती माझ्याकडे भूत पाहिल्यासारखी पाहत होती. नंतर सावरत म्हणाली, सरळ जा, मग डावीकडे वळा, भिंतीवर बाण दिसतील, लाल बाण ग्रँड हॉलकडेच घेऊन जातील. मी आभार मानून तिकडे निघाले. लाल बाणाचे चिन्ह पाहता ग्रँड हॉलमध्ये पर्यंत पोहोचले. तेवढ्यात स्पीकर्सवर एक भावनिक स्त्रीचा आवाज घुमला. आज खन्ना कुटुंबासाठी खास दिवस आहे. माझा 42वा वाढदिवस नाही, तर माझ्या दिवंगत मुली श्रेयाचा वाढदिवसाचा दिवसही. ती आज हयात असती तर 24 वर्षाची झाली असती. श्रेया, जिथे कुठे असशील, आई तुला खूप प्रेम करते. देवाने मला जर एकच वाढदिवसाची भेट दिली तर मी मागेन तू पुन्हा माझ्याकडे यावीस. मी दीर्घ श्वास घेतला. आता आत जावं. लोक तिच्या भाषणात गुंतलेले असतील. हळूच दरवाजा ढकलून आत शिरले, पण पाऊल टाकताच सर्वजण माझ्याकडे पाहू लागले आणि मी जागच्या जागी झिजले. भूत पाहिल्यासारखी नजर माझ्यावर खिळली होती.